नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल मी राहुल गांधींचं नेतृत्व जगातल्या 109 देशातल्या लोकशाही, पुरोगामित्व आणि धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या राजकीय पक्षांनी, ज्यातले अनेक राजकीय पक्ष त्या देशांमध्ये सत्तेत आहेत, अनेक राजकीय पक्ष हे त्या देशांमध्ये विरोधी पक्षामध्ये नंबर 1 ला आहेत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर स्वाभाविकपणाने भक्त संप्रदायाच्या लो आयक्यू बुलडोजर जे आहेत संघवाले, त्यांना काय जुलाब व्हायला लागले माहित नाही. एकाने त्याच्यावरती कॉमेंट करताना असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना जे झापलंय सावरकर विषयावरून, त्याबद्दल काय बोलाल. त्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की हा सुप्रीम कोर्टाचा आगाऊपणा आहे. सुप्रीम कोर्टासमोर तो विषयच नव्हता. जो विषय नाही त्याबद्दल बडबड करायचं काही कारण नव्हतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं की म्हणजे पुरावे दाखवल्याशिवाय बोलू नका. आता पुरावे दाखवल्याशिवाय बोलू नका असं जर का सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या या न्यायाधीशांनी, ज्यांना लर्नेड जजेस असं म्हटलं जातं किंवा ते लर्नेड जजेस असतात अशी एक अफवा आहे, त्याच्यावरती त्यांनी थोडंसं गुगलवर बसावं आणि हु इज फेकू असं गुगलवर सर्च करावं. मग तर नुसतं गुगलवरती हु इज फेकू किंवा फेकू असं नुसतं सर्च जरी केलं ना तरी कुठल्या त्या दिव्य नॉन बायोलॉजिकलचं नाव येतं हे बघा म्हणावं. आणि सर्वोच्च न्यायालयाला हे माहीत नसेल, फेसबुकवरती एक पेज आहे ज्याच्यावरती हजारो पोस्ट आहेत मोदी लाईज नावाचं, आणि त्याच्यावरती म्हणजे बरंच काय काय आहे. रिपब्लिक ऑफ फेकोस्लाविया चे प्रमुख आपले नॉन बायोलॉजिकल हे त्याच्यावर दाखवलेले आहेत, आणि ते काय काय फेकत असतात, त्यांनी फेकलेल्या गोष्टींचं काय आहे, धादांत खोटं बोलतात. काय 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला जमा करू, 100 दिवसामध्ये काळा पैसा परत आणू, लाल आंख दिखाएंगे चीनला, त्याच्यानंतर 1 के बदले 10 सिर काट लाएंगे वगैरे वगैरे, जी काही बकवास केली होती ना 2014च्या आधी, ती सगळी थोबाडावर आपटली आहे. कधी म्हणतात 600 कोटीचा देशाने मला पंतप्रधान म्हणून निवडून दिलं. काय लोकसंख्या माहिती आहे का त्यांचा? तो तडीपार छपरी, तो म्हणतो 5 टन की इकॉनॉमी करेंगे, 5 टन की. याच्याबद्दल काय, याच्या पुराव्यांचं काय? वाटेल ते दावे करत असतात, वाटेल ते. दर आठवड्याला काय एक युनिव्हर्सिटी उघडते, दर 3 दिवसाला एक कॉलेज उघडतं, वाटेल त्या थापा मारत असतात. 100% इलेक्ट्रिफिकेशन झालं, पूर्णपणाने थाप. यांच्या थापांबद्दल काय कधी बोलणार आहे सुप्रीम कोर्ट? घ्या ना सुमोटो दखल. राहुल गांधी राज्यकर्ता नाही आहे देशाचा. या देशावरती जे राज्य करतात आणि जे धादांत खोटारडेपणा करतात त्यांच्याबद्दल काय आहे? महात्मा गांधींबद्दल, पंडित नेहरूंबद्दल ज्या अत्यंत घाणेरड्या आणि खोट्या अफवा पसरवल्या जातात त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे डोळे कधी उघडणार आहेत? आणि सावरकरांच्या पुराव्यांबद्दल बघायचंय, बघा पाठीमागे काय काय आहेत सावरकरांच्या बद्दलचे कागदोपत्री पुरावे. आणि ही झलक आहे फक्त, चुणूक 22,000 कागद आहेत. 22,000 कागद जगभरातून गोळा केलेले. सेल्युलर जेलच्या आर्काइव्हमधून, नॅशनल आर्काइव्हमधून, नेहरू मेमोरियलच्या लायब्ररीच्या आर्काइव्हमधून, कलकत्त्याच्या आर्काइव्हमधून, ढाक्यामधल्या आर्काइव्हमधून, लंडनमधल्या इंडियन आर्काइव्हमधून, पॅरिसमधल्या इंडियन आर्काइव्हमधून, सगळीकडून गोळा केलेली कागदपत्र आहे. हा फक्त नमुना दाखवतोय त्या मर्सी पिटिशन्सचा, माफी पत्रांचा. Where else will this prodigal son turn but to the merciful doors of the parental government? हा वाट भरकटलेला मुलगा मायबाप सरकारच्या दारामध्ये दयेची भीक मागणार नाही, नाहीतर कुठे मागेल? हे वाक्य वाचा. आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट असं वाक्य आहे. तुमचा आज्ञाधारक गुलाम बनण्याची मी भीक मागतो असं म्हणून सही केलेली आहे. आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणतं? काय महात्मा गांधींनी लिहिलं फेथफुल सर्वंट आणि आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. यातला फरक काय आहे? मी तुमचा विश्वासू सेवक. नरेंद्र मोदी पण बोलतो प्रधान सेवक. आहे का विश्वासू? आहे का प्रधान सेवकासारखं काम करणारा? अहो फार फरक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट अँड युअर फेथफुल सर्वंट, याच्यामध्ये फार फरक आहे. हे समजून घ्या. हे जरा इंटरनेटवरती शोधा, देशाच्या नॉन बायोलॉजिकल बद्दल काय काय बोललं जातं, आणि हे कागदोपत्री पुरावे पण बघा. आणि नसतील राहुल गांधीकडे तर मी नेऊन देईन, असतीलच 100%. शेवटी 140 वर्ष जुना पक्ष आहे. 140 वर्षाचा आर्काइव्ह त्यांच्या इकडे आहे. पळताभुई थोडी होईल ज्यावेळेला पुण्याच्या न्यायालयात सादर होतील ना कागदपत्र, तेव्हा बघा मग काय होतं. मर्सी पिटिशन नंबर 1, क्लेमेन्सी पिटिशन नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6. वाचा ना क्लेमेन्सी पिटिशन. क्लेमेन्सीचा अर्थ काय सांगावा सर्वोच्च न्यायालयाने. दयेची भीक मागितली, दयेची याचना केली. एखादा अर्ज केला तर दयेचा अर्ज केला. बायकोनी पाठवलेली आहे मर्सी पिटिशन, बघा, वाचा, त्यातली भाषा बघा. वहिनींनी पाठवलेली पिटिशन्स आहेत, त्यातली भाषा बघा. आणि इतर सर्व त्यांचा जो अख्खा पत्रव्यवहार आहे ते बघा एकदा. इंग्रजांबरोबर व्हाईसरॉय लिनलिथगो बरोबर केलेला करार आहे ते बघा. चारित्र्याबद्दलचं तर मी काही बोलत नाही आता, वेळ येईल तर ते दाखवीन कागदोपत्री पुरावे. आणि तो एक 3 पाठ थत्ते, तो काहीतरी कॉमेंट करत असतो, मुद्दाम वाचून दाखवतो. सावरकरांचे सख्खे मावस भाऊ, सख्खे विष्णुपंत भट यांनी काय लिहून ठेवलंय. सावरकर बंधू अंदमानमध्ये गेल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष असलेल्या सॉलिसिटर हरी अनंत थत्ते यांनी निर्दोष सुटल्यानंतर भट आणि गोपाळराव पाटणकर यांच्या अनाथ कुटुंबांच्या चरितार्थाची सोय करण्याचं अभिवचन दिलं होतं, पण ते कसं मोडलं, कसं वाऱ्यावर सोडलं. जॅक्सनच्या खून खटल्यातले सहआरोपी असलेले भट आणि गोपाळराव पाटणकर यांना कसं वाऱ्यावर सोडलं कुटुंबियांना. अन्नान्न अवस्था झाली. गुप्ततेकरता केलेला नियम कसा मोडला, तो कसा बोकांडी बसला, हे विष्णुपंत भट यांनी सडेतोडपणाने लिहिलेलं आहे. कोणाबद्दल? हरी अनंत थत्ते यांच्याबद्दल. मी ती सावरकरांवरती जी एक सिरीज करणार आहे ना 15, 20, 25 एपिसोडची, त्यात हे सगळे कागदपत्र दाखवेन आणि कपडेच काढेन. हे जे बाजू घेणारे येतात ना मध्ये, त्या नॉन बायोलॉजिकल नाव असलेला कोणतरी आहे, तो काहीतरी फालतू कॉमेंट करत असतो. सगळे पुरावे दाखवेन त्यावेळेला. आणि सुप्रीम कोर्टाने पण हे पाठीमागं चालू असलेले बघून राहावे. हे सगळे पुरावे आहेत म्हणून राहुल गांधी बोलतोय. आहे का देशातल्या एकातरी न्यायालयाची ताकद एवढे पुरावे कोर्टाच्या ज्युडिशियल रेकॉर्डवरती ऍडमिट करून घेण्याची? आणि एकदा ज्युडिशियल रेकॉर्डवरती आले की ते पब्लिक डॉक्युमेंट होतील. गावागावात, वस्ती वस्तीत, चौकात चौकात लोकांच्या हातात ते कागद येतील आणि मग सगळं वस्त्रहरण होईल. आचार्य अत्रेंनी जे लिहिलं की स्वातंत्र्यवीर का स्वातंत्र्याचे शत्रू, म्हणून मी म्हणतो स्वातंत्र्यवीर नाही, स्वातंत्र्य वैरी हा त्याचा अर्थ होतो, स्वातंत्र्याचे शत्रूचा. आणि राहुल गांधींना हे करायला निघालेत. हे सगळे पुरावे आहेत, दणदणीत पुरावे आहेत, म्हणून राहुल गांधी बोलतात आणि बोलत राहतील. सत्य पचवायची ताकद ठेवा. आणि गांधी, नेहरू या सगळ्यांबद्दल, सगळ्या देशभक्तांबद्दल जे संपूर्ण धादांत खोटं आणि असत्य पसरवण्याचा प्रकार भाजप करते, म्हणून यांचं सत्य बाहेर काढण्याची वेळ येते. ते बलराज मधोक यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहून ठेवलं, दीनदयाल की हत्या से इंदिरा की हत्या तक, जिंदगी का सफर नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की दीनदयाल उपाध्यायांचा खून झाल्यानंतर जनसंघाने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीचे प्रमुख म्हणून बलराज मधोक त्या सगळ्या परिसरात गेले. वाराणसीपासून, मुघलसरायपासून आणखीन पुढपर्यंत शेकडो लोकांच्या साक्षी घेतल्या, जबाब घेतले आणि अहवाल दिला. त्याच्यामध्ये की दीनदयाल उपाध्याय यांच्या हत्येला जबाबदार अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस आणि नाना देशमुख होते.
सगळे पुरावे आहेत. तुम्ही मार्केटमधून गायब जरी केले असतील ना तरी ती सगळी पुस्तकं आहेत, ते सगळे अहवाल आहेत, ते सगळे पुरावे देऊ. ज्यांची हत्या झाली त्या दीनदयाळ उपाध्यायांचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला आणि ज्यांनी खून केला असा आरोप आहे, अशा 2 जणांना दिलं भारतरत्न या नॉन बायोलॉजिकलनी. त्यामुळे तो जो कोण मूर्ख मला विचारत होता की सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींबद्दल ताशेरे ओढले, त्याबद्दल काय, त्याबद्दल हे उत्तर. भीत नाही, पुरावे आहेत, सत्य बाजूला आहे, म्हणून इतका छातीत ठोकपणाने बोलतोय आणि बोलत राहिलोय आजपर्यंत आणि यापुढेही बोलत राहीन मरेपर्यंत. सत्य सांगत राहीन आणि सैतानांना शर्मिंदाच करत राहीन. वाटच बघा त्या सावरकर बद्दलच्या माझ्या अख्ख्या सिरीजची. सर्वांनी तुम्हाला या सगळ्या भागाबद्दल काय वाटतं हे तुम्ही इथं कॉमेंट करून सांगा. सगळ्यांनाच, जे जे लोकशाही मानतात, संविधान मानतात, धर्मनिरपेक्षता मानतात, समानता मानतात, त्या सर्वांना माझं आव्हान आहे, इथं सांगा हे सत्य लोकांच्या समोर आणायचं का नाही आणायचं. राहुल गांधींचं अशा पद्धतीने तोंड बंद केलं नाही जाऊ शकणार. जे सत्य आहे ते बोलतच राहतील. तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ हेच यांच्या थोबाडात मारलेलं उत्तर असेल, म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.